या चिंचपाडा आपला सन्मानित केला जाईल. बालूदादा पवार आपण त्यांचा सन्मान करावा आणि वलूया आमचे परम मित्र प्रीतम पाटील, एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि 40+ म्हटलं ना एक ताकदीचा अष्टपैलू क्रिकेटर प्रीतम पाटील पडगे यांच्याकडे बोलूया. धन्यवाद महागुरु. नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम पाटील तुमचं सहर्ष स्वागत करतोय. सरपंच आणि उपसरपंच चषक वाकडी याच्या माध्यमातून आज जबरदस्त वातावरणामध्ये हे मॅच चालू आहे आणि ह्या मॅचचं आनंद घेताना सर्व प्रेक्षकांचं मनापासून परत एकदा स्वागत करतोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या इनिंगचे जर ॲनालिसिस केलं तर अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला नेरे संघाकडून पाहायला मिळाली. त्याच पावलावर पाऊल ठेवून आपण नेवाळी संघाचं गोलंदाजीचं फॉर्मॅट चेक करतो. म्हणजे ॲनालिसिस केलं आहे की आपल्याला काय करायचं आहे. 37 धावांचं टार्गेट आहे, 37 टू विन. चांगला चेंडू टॅप केला, एक धाव तर सहजरित्या पूर्ण आणि एका धावाने स्ट्राईक रोटेट होतोय. आपण धावसंख्या धावफलकावर पाहतोय 2. अजितचा विचार केला तर यावर्षी खूप चांगलं गोलंदाजी अजितच्या माध्यमातूनही पाहायला मिळाली आपल्याला. ज्या पद्धतीने नेरे संघाने गोलंदाजी केली तसंच गोलंदाजी टीट फॉर टॅट करण्याचा प्रयत्न करतोय अजित. प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग जरी झाली नाही तरी आपण डिफेंड करत असताना गोलंदाजी चांगली करावी. मात्र टॉस बॉल कनेक्ट केलाय ऑन साईडला आणि चांगला चेंडू बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी. 4 धावा. बॉल निर्धाव चेंडू फेकला, त्यानंतर लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव पाहायला मिळाली. थर्ड बॉल चांगला चेंडू ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न, मात्र टॅप करून एक सिंगल धाव तर मिळाली. मात्र चौथा चेंडू थोडासा संशयित आहे. अंपायरने दर्शवलंय आणि बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय की हा बहुतेकदा थर्ड अंपायर प्लीज जरा यायचंय. तर आपल्या कमिटीतूनच कोणतरी आलं तरी चालेल त्या पद्धतीने. आपण जर पाहिलं अजित चांगलं परफॉर्मन्स देतोय, मात्र विनोद पाटील आणि विशाल यांनी स्ट्रॅटेजी बिल्डअप केली की आपल्याला कशा पद्धतीने फलंदाजी करायची आहे. सरासरी जर पाहिली आपल्याला रिक्वायर्ड रन रेट तर 7.4 असं रिक्वायर्ड रन रेट आहे आणि बॅटिंग त्याच पद्धतीने होती आहे. कारण जास्त प्रेशर घेऊन आणि लो स्कोरिंग मॅचेस जेव्हा असतात तर त्यावेळेला प्रेशर जास्त फलंदाजांवर असतो. मात्र गोलंदाजी करत असताना चुका घडता कामा नये आणि ही चुकी घडली आहे का तर हेच चेक आहे. डिसिजन पेंडिंग आहे, रिस्ट्रिक्टेड ओव्हर आहे, पहिली ओव्हर महत्वाची आणि इथे दोन्ही संघ एकामेकावर प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पनवेल तालुका 40+ कमिटीचे अध्यक्ष मान्य फेअर डिलिव्हरी मान्य श्री सूर्यकांत दादा मस्कर यांचं आगमन होते. त्यांच्याबरोबर विजय भालेकर सर एक अतिशय हुशार व्यक्तिमत्व, त्याचबरोबर आमचे धोनी म्हणजे पूर्ण सभासद आणि चांगला चेंडू चांगला कमबॅक नेवाली टीम कडनं. अजितचा परफेक्ट बॉल ओळखलाय आणि कुठल्याच पद्धतीने कनेक्ट करू दिलं नाही आणि मोठा विकेट आणि मोठा आदरा नेरे टीमला. विनोद बॅक टू पॅव्हलियन. त्रिवेणी संगमचे इथे आगमन झालेले आहे. धोनी भोईर त्यांच्या समेत आपण पाहतो. पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर आणि त्याचबरोबर विजयदादा भालेकर एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व 40+ क्रिकेटर नेरे. त्रिवेणी संगमचं मनपूर्वक स्वागत आहे. महागुरु विजय, जसं आपण उल्लेख केला सूर्यकांतदादा मस्कर विजय सर असतील किंवा आमचे सर्व श्यामभाई रामभाई आहेत, रवी भोईर आलेत, चंद्रकांतदादा पोपेटा आपण पाहतोय आणि हे सर्व कमिटीने ज्या पद्धतीने 40+ साठी एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं आणि तो प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आज 40+च्या स्पर्धेमध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये 40+ खेळत असताना आपल्याला दिसत आहेत. हे मास्टर्स ज्याने क्रिकेटमध्ये सोशल मीडिया नसताना ज्यांनी नाव कमवलेले खेळाडू जर कोण असतील तर हे लेजंड्स क्रिकेटर आपण खेळताना पाहतोय. अजितचं चांगलं कमबॅक, ज्या पद्धतीने चौकार आला होता त्यानंतर आलेला कमबॅक, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र मिसटायमिंग होता, झेल घेतला नाही. अशी चुकी होता कामा नाही, कारण महत्वाच्या घडीला असे झेल खूप महत्वाचे आहेत. आणि 2 धाव मिळाला, एकाला कन्वर्ट केले 2 मध्ये. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8. 1 विकेट गारज झालाय. मात्र काय घडलंय, हे जर कॅच झाली असती तर आणखी नेरे संघावर प्रेशर बिल्डअप करता आला असता, पण तो प्रेशर बिल्डअप झाला नाही अंपायरने दर्शवलंय. यस सँडी सर. स्पर्धा यशस्वी होण्याकरता या स्पर्धेकरता मालिकावीरसाठी 2 व्हीलर्स बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे औद्योगिक एंटरप्राइजेसचे ओनर सन्माननीय युवा उद्योजक शिवकार वैभवशेठ डवले यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या स्पर्धेकरता देणग्या स्वरूपामध्ये
शिवसेने लाईव्ह प्रसारण आणि देणग्या स्वरूपात शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे अर्थात बिंदासबाई ठोंबरे कानाव यांच्या माध्यमातून संपूर्ण लाईव्ह प्रसारण सेवा उपलब्ध झाली. 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल आपला आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. धन्यवाद महागुरु. पहिल्या ओव्हरचं जर अनालिसिस आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावसंख्या आपण पाहिलं आणि एक महत्त्वाचा विकेट विनोद पाटील ह्याला बाहेर मागे पाठवलं. आता मात्र अजितचं कार्य परफेक्ट संपन्न झालंय. त्याची जागा सांभाळण्यासाठी आता बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय प्रदीप पाटीलला. प्रदीप पाटील एक चांगला गोलंदाज. मागच्या वीकमध्ये एक चांगली स्पर्धा आपण पाहिली होती टेंबोड्याच्या मैदानावर. अतिशय चांगली गोलंदाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून झाली होती. आपण जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस पाहतो ना प्रेशर बिल्डअप होतो प्रत्येक टीमवर आणि तो प्रेशर कुठेतरी नेरी टीमवर बिल्डअप होतोय. आणि पहिला चेंडू प्रदीपचा टॅप केलाय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न नकार दिलाय. एका धाव आणि धावाची संख्या आपण पाहतोय 9. आता मात्र थोडासा विचार करावा लागेल दोन्ही संघांना. मागच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलला झालेली चुकी ती झेल जर सुटलं नसता तर मोठं प्रेशर आपण नेरे संघावर पाहिलं असतं. मात्र थोडंसं रिलीफ मिळालंय आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्या आपण पाहिली. धावसंख्या धावफलकावर 9 पाहतोय. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न टायमिंग साधता आला नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये प्रदीपने बॉल पकडला म्हणजे चोरटी धाव घेतली आणि या चोरटी धावच्या माध्यमातून धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 10. अतिशय गोलंदाजीचा जर विचार केला तर बोटं फिरवली जात आहेत म्हणजे टायमिंग साधता येत नाही. ज्या पद्धतीचा बॅटचा फ्लो येतोय ते कनेक्ट करता येत नाही. जो टायमिंग हवाय तो टायमिंग साधता येत नाही बॅट्समनला. मोठा मटका मारण्याचा प्रयत्न नक्की होता मात्र कनेक्ट करू शकला नाही. प्रदीप मात्र गोलंदाजी चांगली करतोय. चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि हा कॉन्फिडंट चौकार असेल नेरे संघाला. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 14. विचार केला तर ओपनिंग बॅट्समन आहे. ज्या पद्धतीने स्वतःवर प्रेशर पाहिजे स्वतःवर जबाबदारी घ्यायची. वाय आय एम हिअर आणि काय रिस्पॉन्सिबिलिटी मला घ्यायची आहे ते विशाल दाखवत असताना चांगलं चेंडूला चांगलं कनेक्ट मेरिटच्या पद्धतीने. आता मात्र परत बोटं फिरवण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. एका धावाला दुसऱ्या धावामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न मात्र थोडं रिस्क आणि आता मात्र अंपायरने दर्शवलं आउट. आणि आता मात्र हे चांगलं घडलंय की काय आता हे नेरे संघाला विचार करायला लागेल कारण स्कोर होत होता. ही रिस्क घेण्याची गरज होती का? ही रिस्क नक्की हवी होती का? हे नेरे संघाने विचार केला पाहिजे. आणि मोठा हादरा आपण पाहतो नेरे संघाला. बेकार फार वाकडा नाही जमला. आता मात्र विचार केलं पाहिजे की ही चुकी करायची गरज होती का? मात्र नेवाळी संघासाठी हे खूप चांगलं घडलंय. प्रदीपचं वारंवार बोटं फिरवतोय बॉलवर. थोडंसं रिव्हर्स स्विक करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल पण होतोय. टायमिंग साधता येत नाही बॅट्समनला. 1 धावने समाधान मानतो. 1 धाव आणि धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय 16. अतिशय चांगली मॅच चालली. ज्या पद्धतीने रिक्वायर रन रेट आहे मेरिटवर गोलंदाजी होते. बॅटिंग सुद्धा चांगली होते. दोन्ही संघ एकमेकावर हवी होत आहेत. दोन्ही संघ सांगतायत की वी आर हिअर फॉर विन. हाऊ आय कॅन विन वी नो व्हॉट हॅव टू डू. अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला सांगितलंय आपल्याला काय करायचंय. चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न महेंद्रकडनं चुकी घडली. 1 धाव चोरटी धाव आणि या चोरटी धावाने मात्र स्ट्राईक रोटेट होतोय. बाईकच्या माध्यमातून धाव आली आणि आता मात्र जे डॉट बॉलची गरज आहे ते मात्र इथे मिस होत आहेत कुठेतरी नेवाळी संघाकडून. मात्र धावसंख्येमध्ये उभारी येते. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 17. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी जगाला मॅनेजमेंट शिकवलं, ज्यांनी जगाला शिकवलं की कसं मॅपिंग केलं पाहिजे लँड्सला आणि ज्यांनी मॅपिंग करून नेव्हल म्हणजे नेव्ही ज्यांनी स्थापन करून दिली ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आता गाणं आपल्याला ऐकलं. ह्याच पद्धतीने ज्या बापाने आपल्याला शिकवलं मॅनेजमेंट काय आणि मॅनेजमेंट पूर्ण जगाला शिकवलं ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज.
अतिशय गर्व होतो जेव्हा आपण नाव घेतो. अशा पद्धतीने आपण नाव घेतल्यानंतर एक अभिमान असं वाटावं. हे आमचे छत्रपती शिवाजी महाराज. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत नेवाळी संघाकडून आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावफलकावर पाहतोय. अजित काथारा पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. चांगला चेंडू. मात्र काय घडलंय, मोठं विकेट. आता मात्र प्रेशर बिल्डअप करण्याचं काम अजितने केलंय आणि दिनेश बॅक टू पॅव्हिलियन. नितीन पाटील पेन झावले यांचं आगमन झालेलं आहे. आपलं आम्ही वाकडी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करतो. प्रीतमदादा पाटील, आता अतिशय सुंदर एक संगीत आपल्याला सानिया डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून ऐकायला मिळालं की दोनच राजे इथे गाजले. एका राजाने स्वराज्याची निर्मिती केली, ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, आणि एक राजा अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला संदेश दिला की तुमच्याकडे 2 नाणी असतील ना, एका नाण्याची पुस्तक घ्या, एका नाण्याची भाकरी घ्या. पुस्तक तुम्हाला जगाला शिकविल तर भाकरी तुम्हाला जगविल. नक्कीच नक्कीच. मात्र इथे चांगला कमबॅक आपण पाहतोय अजितच्या माध्यमातून. महागुरु ज्या पद्धतीने अजितवर रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे संघ नायकाने, ती योग्य रीतीने पार पाडतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावसंख्या दिली, 1 विकेट मात्र मिळाला. अजितचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. चांगला विकेट इथे अजितच्या माध्यमातून. पहिला बॉल नंतर त्याच्यानंतर कमबॅक मिळाला, डॉट आला चेंडू. आता मात्र प्रेशर बिल्डअप होतोय. सरासरी आपण पाहिली 6.66 आहे. आता मात्र समीर पाटीलने टेक्निकल शॉट, एक एलिव्हेशन चांगला होता, कनेक्टिंग चांगलं होतं, एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 19. आता मात्र ज्या पद्धतीने 6.66 ची रिक्वायर्ड रन रेट आहे, ते परफेक्ट बॅटिंग करत असताना आपण नेरे संघाकडनं पाहतोय. मात्र कमबॅक सुद्धा अजितचं खूप चांगलं आहे. जबरदस्त गोलंदाजी. 3 बॉल आतापर्यंत फेकलेत, 2 धावसंख्या खर्च केलेत. चांगला चेंडू, चांगला टॅप केला. आता मात्र ज्या फटक्याची गरज होती, मात्र थोडंसं आउटफील्ड खराब आहे. आपण जर सॉफ्ट सँड ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, ज्याला मराठी भाषेमध्ये किंवा आपल्या ग्रामीण भाषेमध्ये धूल, या धुळीमुळे बॉल हा थांबण्यात आला. मात्र एकाला 2 मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावसंख्येने धावफलका आपण धावा पाहतोय, त्या म्हणजे 21. आपण जर विचार केला 40+ ना, तर 40+ स्ट्राईक रोटेट करणं, पार्टनरशिप बिल्डअप करणं, या प्लॅनिंग्स त्यांना माहिती आहे. एवढ्या वर्षाचा अनुभव त्यांच्या क्रिकेटमधून आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे स्कोर हवाय, स्कोरबोर्ड हलतं राहिलं पाहिजे, ते परफेक्ट होत आहे मैदानामध्ये. दोन्ही संघ एकामेका समोर ज्या पद्धतीने तुल्यबल खेळ करतायत. आतापर्यंत 4 धावसंख्या, मात्र निर्धाव चेंडू, आणि निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या स्थिर आपण पाहतोय, ती म्हणजेच 21. आता ही 16 धावसंख्येची गरज आहे. आणि आपण जर चेंडू पाहिले तर 13 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज आहे. आता ही सामना दोन्ही तर्फे आपण 1 साइडेड मॅच नाही पाहते, फायटिंग आहे. फाईट होणार शेवटपर्यंत. चांगला चेंडू टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? यस. आणि एकाला कन्वर्ट केलंय 2 मध्ये. आणि हा थोडासा प्रेशर रिलीज करण्याचं काम समीर पाटील करतायत. कर्णधारची बॅटिंग कशी असावी, कशा पद्धतीने कर्णधाराने बॅटिंग केली पाहिजे, समीर शेठ पाटील ते दाखवत असताना अतिशय प्रेमळ व्यक्तिमत्व. मात्र क्रिकेट आपण जर पाहिलं तर अतिशय ॲग्रेशन त्यांच्या माध्यमातून पाहतोय. सन्माननीय गोटरामदादा पाटील वाकडी यांचे सुपुत्र अक्षय पाटील वाकडी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने मनपूर्वक आपलं स्वागत आहे. 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज आहे. महागुरु विचार केला ना, चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडकवण्याचा प्रयत्न, रिस्क होते. मात्र 1 धावसंख्या सहजरित्या पूर्ण. एका धावाने समाधान मांडतो. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24. आपण वाकडी गावाचा जर विचार केला तर मला तर वाटतं जवळजवळ 3 ते 4 ग्राउंड या गावासाठी नक्की आहेत.
पण खरंच प्रशंसा केली पाहिजे नामदेव जमदाडे साहेबांची की ह्या 4 एकरमध्ये स्वतःचं ग्राउंड त्यांनी इथे स्थापित केलं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि एवढ्या लोकांना इथं प्लॅटफॉर्म उभं करून दिलं. नामदेव जमदाडे म्हणजे एकदम प्रेमळ व्यक्तिमत्व. पनवेल तालुका 40+ सभासद सुद्धा आहेत. या विभागीय अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे आणि अतिशय चांगलं काम नेहमी 40+ साठी त्यांच्या माध्यमातून होतं. टॅप केलंय, चांगली गोलंदाजी होते, काय डिफेन्स केलंय, ज्या पद्धतीने बॅकअप हवाय, स्वतःच फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला. आणि आता मात्र आपण गोलंदाज नितीन काथाराचा विचार केला तर 2 चेंडू फेकलेत, एकच धावसंख्या खर्च केली आहे. 13 धावांची गरज आहे. 10 चेंडू उरलेत, 10 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज. समीर पाटील मात्र कॅप्टनशी बॅटिंग करतोय. मिस टायमिंग होता, मात्र विकेट मिळाला आणि हा जेव्हा गरज होती तेव्हा हा विकेट पॅव्हलियन मध्ये परततोय समीर पाटील. थोडंसं विचार करणं गरजेचं आहे. गोलंदाजी चांगली होते, आपण नेवाळी संघाचं कौतुक केलं पाहिजे. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक गोलंदाजांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली आहे. प्रसन्न गायकर आता बॅटिंगला येतोय. याच प्रसन्न गायकरचा विचार केला, गोलंदाजी करत असताना अतिशय सुंदर गोलंदाजी केली. 5 धावसंख्या फक्त खर्च केल्या होत्या, एक महत्वाचा विकेट सुद्धा गारद केला होता. हाच प्रसन्न आता स्ट्राईकला जातोय. समीर पाटील आपलं कार्य नक्की कंप्लीट केलं, मात्र विकेट टिकवणं खूप गरजेचं होतं. आता विचार केला तर 9 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्या 13ची गरज आहे. दोन्ही मॅच संघांकडे ही पूर्णपणे मॅच फिरतीये, कधी बॅटिंग साईडकडे कधी बॉलिंग साईडकडे. मात्र नितीन संघाचा कर्णधार अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. कर्णधाराला परत पाठवलंय. 4था चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. वैभव तिथे सज्ज आहे, मात्र काय झेल घेतलाय, ॲक्युरेट झेल आणि महत्वाच्या वेळेला महत्वाचा झेल. प्रसन्न बॅक टू पॅव्हलियन. ओनर साहेब यावं आपण व्यासपीठावर, आपलं स्वागत आहे. हर्ष एंटरप्राइजेसचे MD अर्थात मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याला कैलास शेठ आपल्याला इन्व्हाइट करतात, यावं आपण स्वागत आहे तुमचं. अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहिली नितीन काथाराच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने कॅप्टनशिप असून स्वतःवर जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत 4 चेंडू फेकले, एकच धावसंख्या खर्च केली, महत्वाचे 2 विकेट मात्र गारद केलेत. 8 चेंडू 13 धावांची गरज. डॉक्टर गोपीनाथ पाटील टॅप केलाय, 1 धाव तर सहजरित्या पूर्ण, मात्र दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थोडी रिस्क आहे. आता मात्र काय घडलंय आणि एकाला कन्वर्ट 2 मध्ये करण्याचा प्रयत्न होता, रिस्क आहे आणि हंपारने दिला आउट. गोपीनाथ पाटील बॅक टू पॅव्हलियन. बाजूला रायगड जिल्ह्यातील ग्रामीण विभागातील संघ असेल जय भवानी पेन जावली, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ बेडसील अंबरनाथ एका संघाचे खास करून पुरस्कार आपण नामदेव शेठ जमदाडे साहेब यांना पाहतो. तर एका बाजूला स्वरा एंटरप्राइज आमचे आदरणीय बालूशेठ पवार विद्यमान सरपंच वागरी यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि त्यांचं निमंत्रण स्वीकारून हे दोन्ही संघ दूरवरून इथे आल्याबद्दल दोघांचंही मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओटो कॉमेंट्री बॉक्स प्रीतम पाटील. विकेट 6. आता मात्र विचार केला तर सकाराम गायकर फलंदाजीसाठी येत आहेत. 7-12. मी मगाशी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे लँड मॅपिंग केलं आणि 7-12 करून दिलं लोकांना, ते 7 आणि 12 असं समीकरण आपण पाहतोय. 7 चेंडू 12 धावांची गरज. नितीन काथारा आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. या चेंडूवर शेवटचा चेंडू महत्वाचा चेंडू आहे. काय घडतंय, सकाराम गायकर स्ट्राईकला आहे. चांगला चेंडू, कमबॅक करता प्रयत्न, मात्र महेंद्र पाटील कडनं चुकी घडली आहे. या योग्य वेळी चुकी घडली आहे का महेंद्रने विचार करावा लागेल. आता मात्र हे
नशिबाचा चौकार होता का हे येणारा काळवेळ सांगेल. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 29. डीजे नितीनचं कौतुक केलं पाहिजे. जसं समीकरण 7-12चं होतं त्यांनी गाणंही लावलं 7-12चं. म्हणजे 7-12 कोरा आणि 7-12चा हल्ली उल्लेख खूप जास्त होत आहे. खास करून नैना प्रकल्प असो किंवा सिडको याच्यामध्ये आता लँडमध्ये 7-12चा विचार केला तर घरोघरी 7 आणि 12 याचा विचार नक्कीच होत आहे. आता मात्र समीकरण बदलतंय. 6 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. काय गोलंदाजी केली आहे कॅप्टनने नितीन काथारा. अतिशय सुंदर गोलंदाजी. 6 धावसंख्या खर्च केले. महत्वाचे 2 विकेट आपण त्यांनी घेताना पाहिलंय आणि त्याच्यानंतर पण विचार केला तर आता जबाबदारी घ्यावा लागेल. जमेची बाजू जर नेरे संघाकडून विचार केला तर विशाल पाटील आत्ताही क्रीजवर साबूत आहे आणि ओपनिंगला आलेला फलंदाज आतापर्यंत विचार केला तर 9 धावसंख्येवरती खेळतोय. जबरदस्त बॅटिंग केली आतापर्यंत. मग महत्वाच्या क्षणी महत्वाची बॅटिंग करणं गरजेचं आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं बॅटवर बॉल कनेक्ट होत होता. पहिल्या इनिंगमध्येही आपण पाहिलं षटकार सुद्धा आले. मात्र सेकंड इनिंगमध्ये आपण विचार केला तर नेवाली संघाने जर मेरिटवर गोलंदाजी केली, कोणत्याही पद्धतीने बॉलला कनेक्ट करू दिलं नाही आणि प्रेशर बिल्डअप करण्याचं योग्य वेळी योग्य काम करत गेलं. शेवटचा चेंडू 22च्या स्वरूपात चौकार आला आणि तो कुठेतरी डोकेदुखी ठरेल का नेवाली संघाला येणारा काळवेळ सांगेल. मात्र 6 चेंडूंमध्ये 8 धावा डिफेंड करायचं आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय सुरेश पाटीलला. आणखी एक चांगला गोलंदाज ज्याने नेवाली टीमसाठी खूप चांगलं कार्य ह्या वर्षी म्हणजे या हंगामामध्ये आपण पाहिलं. पहिला चेंडू टॅप केला, चांगला शॉट आणि पहिला चेंडू सीमारेषेबाहेर. विशाल का आतापर्यंत स्टँड आहे आणि त्याने त्याचं कार्य पहिल्या चेंडूमध्ये दाखवलं की मी असणं नेरे संघासाठी किती फायदेशीर आहे. सरळ ढगात पाठवलंय आणि अतिशय चांगली बॅटिंग विशालने केली. आता मात्र प्रेशर रिलीज झालाय. चांगला टॅप केलाय. संधी आहे. मिसफिल्डिंग झाली. एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि विजयी फटका आपल्याला विशालच्या माध्यमातून पाहिलं आणि नेरे संघाने हा सामना जिंकलाय. अतिशय चुरसेची मॅच आपल्याला पाहायला मिळाली. मॅच रंगता पाहायला मिळाली. मास्टर्स क्रिकेट इथं पाहायला मिळालं आणि क्रिकेट छान झालं. सर्वांचं धन्यवाद. मी जमदाडे साहेबांचं मनापासून धन्यवाद म्हणेन की त्यांनी संधी दिली मला इथे कॉमेंट्री करण्याची. प्रवीण गायकर सर असतील, महागुरू असतील आणि एक इनिंग का होईना मला तुम्ही संधी दिली यासाठी मनापासून तुमचं धन्यवाद. थँक्स प्रीतम पाटील. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाने गावदेवी गौरी स्पोर्ट नेवाडी 40+ क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलं. त्यांचं आम्ही आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी त्याचबरोबर 40+ क्रिकेट संघ वाकडी आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने अभिनंदन करतो. बघा चला लगेचच सर्व बघा आता जी संघ दाखल झालेला आहे बघा भेडसील संपूर्ण युवा वर्ग अर्थात आदात आपण पाहतो मित्रांनो ज्यांना बैलगाडा शर्यतीमध्ये एक मोठं नावाने संबोधलं जातं त्याचा अर्थ युवा आणि एक जिगरबाज. तर वाकडी गावचे जावई आदरणीय रविशेठ उतेकर यांचं आगमन झालेलं आहे. सरपंच बालूदादा पवार यांचे ते जावई आहेत. स्वागत आहे तुमचं. चला तत्परी सन्मानित केले जाईल. प्रीतम दादा सामन्याचा सामनावीर या सामन्याचा सामनावीर ठरतो विशाल पाटील ज्याने फलंदाजी करत असताना 8 चेंडूंचा सामना करत 17 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना फक्त 6 धावा दिल्या आणि महत्वाचा एक विकेट सुद्धा गारद केला. विशाल पाटील नेरे हा ठरतो या सामन्याचा सामनावीर. विशाल पाटील नेरे याचे तत्परी मान्यवरांचा इथे येतोची सन्मानित केलं जाईल. सूर्यकांत मस्कर पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान सरपंच बालूदादा पवार यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन पनवेल तालुका 40+ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सूर्यकांत मस्कर यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर या दोन्ही या आपला सन्मानित केलं जाईल.
निश्चित स्वरूपात आपला यथोचित सन्मान इथे बालूदादा पवार यांच्या शुभास्ते केला जात आहे. प्रीतम पाटील आपणही थांबायचे आहे. सन्माननीय यानंतर सन्मान असेल सन्माननीय सर सन्मानित चंद्रकांत दादा पोपेटा माऊली इंटरप्राइजेस सन्मान झालेला आहे. नंदूदादा पाटील नंदू शेठ या माजी उपसरपंच आणि वाकडी गाव तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष विशाल याच्या विशाल सामनावीर आणि पुढील नेक्स्ट मॅच आपण इथे पाहतो ठाणे विपक्ष रायगड. सन्मानित चंद्रकांत शेठ पोपेटे यांच्या शुभास्ते विशालला सामनावीर या किताबाने त्याचा गौरव इथे केला जात आहे. बघा सन्माननीय विशाल पाटीलचा यथोचित गौरव इथे केला जाईल सामनावीर या किताबाने. आणि ज्याने सामनावीर हे गौरव चिन्ह ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेले आहेत त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. विनोद पाटील तुमच्या संघाचं अभिनंदन. चला विशालचा यथोचित गौरव केला जाईल. शांडी पालकर पंच कमिटीचे सल्लागार 1000 रुपयाचं बक्षीस घेऊन जायचे आहे. सन्माननीय रवी उतेकर सरपंच बालूदादा पवार यांचे जावई आहेत. चला या रवी या उतेकर या जावई परिवार वागडी. चला जावई परिवाराचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. साईशला सन्मान चिन्ह इथे दिलं जात आहे. विशाल पाटील सामनावीर ठरले परंतु त्यांनी साईजचा इथे गौरव केलेला आहे. चला जावई परिवार या नंदू शेठचा आपण सन्मान करूया. नंदू शेठ सन्माननीय चला सन्मानित केलं जाईल सरपंच बालू पवार साहेबांच्या शुभास्ते. नंदू शेठ पाटील माजी उपसरपंच वागडी यांना मी आमंत्रित करतो की आपल्या शुभास्ते जावई परिवार उतेकर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत करावं. चला बालूदात आपण नंदूशेठ पाटील यांचा सन्मान इथे करावं. नंदूशेठ पाटील वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सन्मान इथे केला जाईल. आता लढत बघा एका बाजूला जय भवानी क्रिकेट संघ जावली पेन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ गावदेवी क्रिकेट संघ बेडसिल अमरनाथ. बघा एका बाजूला रायगड तर एका बाजूला ठाणे. अशी लढत मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला मिळतो. एका संघाचे पुरस्कर्ते पाहतो आपण नामदेव शेठ जमदाडे साहेब माजी सरपंच वाकडी तर एका संघाचे पुरस्कर्ते आहेत बालूदादा पवार विद्यमान सरपंच वाकडी. चला पांडुरंग गायकर या आपला सन्मानित केला जाईल. पांडुरंग गायकर नेरे क्रिकेट संघाचे सिनियर क्रिकेटर आहेत त्यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. चला पांडुरंग गायकर यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. निश्चित स्वरूपात आदेश त्यांचा आपण इथे सन्मान करावा. शुक्रिया महागुरु महादेव गढ़ साहब. चलते मैदान के अंदर इस बार मुकाबला शीघ्र ही शुरू हो चुका है लेकिन मेहमानों का स्वागत करना है हमारा आद्य कर्तव्य है कि हिंदू संस्कृति है. मेहमान हमारे लिए भगवान के समान है. तो फिलहाल इस बीच रन बन चुके टोटल 3 और इस प्रकार मुकाबला जो मैदान के अंदर कांटे का टक्कर का है सभी दर्शक टकटकी के साथ देख रहे लेकिन देखना पड़ेगा ये मैच किस स्थिति में आ जाएगी. जय भवानी जावड़ी पेन बनाम गौदेवी बेंडसिल अमरनाथ के बीच मुकाबला लेकिन 4 रन आया है और चौके के साथ स्कोर 7. तीन चेंडू मध्ये जर 3 विकेट घेतल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक निखिल पाटील.
तो फिलहाल अक्षय पाटिल गेंदबाजी की बॉर्डर संभाल रहे हैं। जय भवानी जावली पेन टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया। पहला मैंडेटरी पावर पे 1 पॉइंट है, एक शॉट कवर है, शॉट थर्ड मैन, शॉट पॉइंट लेग, शॉट स्क्वायर लेग, इसी बीच एक दूसरी शॉट स्क्वायर लेग है और एक मिडान दायरे के अंदर है। और हवा में इस बार गेंद आया बैकवर्ड पॉइंट के ऊपर, पहला झटका। इसी बीच यह लगभग देखा जाए गावदी बेंडसील अमरनाथ टीम को। सुप्रसिद्ध पकवाज वादक आणि संगीत क्षेत्राचा रेवणदादा मनपूर्वक तुमचं वाकडी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत। यानंतरची लढत असेल बघा, ती जाहिराती केली जाणार आहे। एका बाजूला यंग स्टार बोनशेट आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे चेरोबा भानगर। या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। बहुत बहुत शुक्रिया। और इसी बीच एक विकेट तो गॉन हो चुका है। दूसरे बल्लेबाज 1 डाउन के रूप में मैदान के अंदर आ चुके हैं, जिनका नाम है रोहित जगताप। और इसी बीच लगभग देखा जाए सुंदर डिलीवरी, इस बार स्लॉग हिट करने का प्रयास किया था ऑन साइड के ऊपर, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं है। डॉट गेंद की समाप्ति 9:51 घड़ी के अंदर। अक्षय पाटिल की ये बॉल इस बार घुटना टेक कर खेलने की कोशिश की थी, लेकिन कामयाबी नहीं। और इसी के साथ ये भी गेंद डॉट चली गई। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है, लाजवाब गेंदबाजी चल रही है। और पूरी तरह से इस बार देखा जाए गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हैवी बन चुके हैं, छकमा दे रहे, अच्छी लेंथ लाइन पकड़ी हुई है और सटीकता गेंदबाजी को देखने को मिल चुके हैं। इसी बीच अगली गेंद और पिच बॉल थी और डाउन द ग्राउंड खेला हुआ शॉट, गेंद सीधी सीमा रेखा पार नंबर 4। स्पर्धेकरता निश्चित स्वरूपात व्यासपीठावर उपस्थित असणारे वाकडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, वाकडी गाव तंटामुक्त कमिटीचे माजी अध्यक्ष नंदोशेठ पाटील वाकडी यांच्या वतीने या स्पर्धेकरता 3001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल आई गावदेवी क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने नंदूदादा पाटील आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बन चुके 11, एक विकेट के नुकसान पे अंबरनाथ टीम का स्कोर है। ठाणे बनाम इस बार देखा जाए रायगढ़ के बीच टक्कर जरूर है। और व्यासपीठावर बघा आमचे सन्मान्य परम मित्र जबरदस्त पकवाज वादक आदरणीय रेवण भोपी रेडकर, अक्षरशः या व्यक्तिमत्वाने आमचा पेण अलिबाग तालुका अगदी आपल्या अमोघ वाजवणीनं सर्वांना त्यांनी मंत्रमुग्ध केला आणि गाजवला। असे सन्माननीय आमचे रेवण भोपी रेडकर यांचं आगमन व्यासपीठाचं हार्दिक हार्दिक स्वागत। लेकिन दूसरी ओवर की इसी बीच पहली गेंद, एक बार फिर से इस गेंद को खेला ऑन साइड के ऊपर, गेंद काऊ करने के क्षेत्र में गेंद चली गई है। बल्लेबाज ने छोर बदला और आंखों में इशारा लिया। पहला रन तेज गति के साथ लिया, दूसरा रन पूरा कर दिया। 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर जा रहा है 13 के घर में। 4 पे रोहित खेल रहे हैं और 2 पे रोनित जगताप खेल रहे हैं। इस बीच बेहतरीन शॉट है और इस बार लॉन्ग ऑन के ऊपर गेंद चली गई। फील्डर मौजूद है, दूसरे के लिए भाग रहे हैं। यह खतरा बनने वाला था, लेकिन बल्लेबाज लगते क्रीज के अंदर पहुंचे हुए हैं। लेकिन सनी पालकर जी बताएंगे क्या है। तीसरे अंपायर को डिमांड किया उन्होंने, टीवी अंपायर के पास ये केस आई है। तो टेक्नोलॉजी का नहीं है कोई सानी, दूध का दूध और पानी का पानी होगा। अभी बल्लेबाज पहुंचे नहीं पहुंचे, सुनील तांडे सर इस बार देखेंगे जरूर। करीबी मामला भी हो सकता है, बल्लेबाज सुरक्षित है या नहीं है। स्लो मोशन के तौर के ऊपर सब कुछ चलेगा, नॉट आउट है। और बल्लेबाज इस बार क्रीज के अंदर पहुंचे हुए हैं। तो
फिलहाल इस 2 रनों के साथ चतुराई भरा रन ये हासिल किया आणि रिवो दोनों टीमला एक एक आहे आणि व्हाईटसाठी आणि बिमरसाठी रिवो आहे त्यामुळं दोन्ही टीमला मोठी संधी आहे फुटॉस है और ये क्या हुआ लेकिन गेंद विकेटों के ऊपर लगी हुई है लेकिन ये दूसरे के भागने की कोशिश कर रही थी लेकिन एक सिंगल और स्कोर आगे जाएगा 16 रन और स्कोरर कैसे देखिए ऋतिक रोशन जैसा 6 उंगली परफेक्ट काम और नेट थोड़ा प्रॉब्लम हो रहा है आ रहा है जा रहा है और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 16 फुल टॉस डिलीवरी है और यहां सामने स्ट्रोक है लेकिन लॉन्ग ऑन के खिलाड़ी का बढ़िया एफर्ट देखिए ये खतरा बन सकता है क्या लेकिन बल्लेबाज सुरक्षित स्थिति में क्रीज के अंदर पहुंचे इस गेंद के ऊपर मिलेगा सिंगल और सिंगल के साथ अंबरनाथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 17 रन 1 विकेट के नुकसान पे दूसरा ओवर जारी है और मुकाबला इस प्रकार ये 5 ओवर का है और घड़ी के अंदर इस बार 10 तो बज चुके हैं 5 मिनट बाकी है कवर के ऊपर इनसाइड आउट शॉट के अलावा बेहतरीन तरीके से लॉप किया और गेंद सीधी चली गई भाग गई सीमा रेखा रोप नंबर 4 शंकर शेठ उतेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे या व व्यासपीठावर ग्रामस्थ मंडळ वाकडी यांच्या वतीने आपलं स्वागत आहे स्वागत देखो कैसा आवाज है हमारे महागुरु का जैसे कैलाश पर्वत के ऊपर महादेव का डमरू डमाडमा बजता है ना उस तरह से आवाज टूर्नामेंट पे और जाए वो है टूर्नामेंट को 4 चांद लग गए क्योंकि उनकी जो डिक्शनरी है और उनका कंप्यूटर जो है ना उसके अंदर सभी पनवेल तालुका के जो कार्य करते हैं उनका पद क्या है उनके पास कौन सी गाड़ी है कौन से बैल है उनके पास डाटा बहुत है नाम है महादेव धर्मागढ़ के साहब शहनशाह बस मनपूर्वक आपले आम्ही आभार व्यक्त करू अमित मात्रे पेन जोये सिद्धू पाजी इस 22 स्कोर धन्यवाद मागुरु और फिर एक बार फिर से गेंद मिड आपके क्षेत्र में एक सिंगल मिलेगा मुकाबला बड़ा है मुकाबला कड़ा है लेकिन फिलहाल इस प्रकार देखा जाए रात काली है और उसमें उजाला चमक रहा है और उजाला देखिए वाकड़ी के मैदान के ऊपर क्या चमक रहा है ऐसा लग रहा है अमेरिका ही है तो इस बार 23 स्कोर हो चुका है 23 ये उड़ता हुआ शॉट हवा में लगता है कैच मिलेगा आउट विकेट नंबर दूसरा गॉन अंबरनाथ टीम का डीजे 23 लॉस ऑफ 2 हर 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 महादेव और फिलहाल 23 पे दूसरा विकेट गॉन हो चुका है और नए बल्लेबाज आगमन होने जा रहे हैं योगेश जाधव मैदान के अंदर आ चुके हैं और 2 पोर्टलीबर्स के मैच खत्म हो चुके हैं इस बार यहां देखा जाए तो ये पहला मैच है इस बार देखा जाए डी ग्रुप से जय भवानी जावली पेन तालुका की ये टीम पहली गेंदबाजी कर रही है और अंबरनाथ जिले की ये टीम तालुका की टीम गौदेवी बेंडसिल बल्लेबाजी कर रही है परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम है लोगों की उपस्थिति देखिए पूरी तरह से आज भी मजबूत स्थिति में है नमदो जमदाड़े साहब इनकी ये टूर्नामेंट लोकप्रिय टूर्नामेंट है शॉट ऑफ लेन थी इस बार पुल किया है और फील्डर मौजूद है मिड विकेट के ऊपर एक सिंगल मिलेगा रन लेने में अंबरनाथ वाले काफी मशहूर है एक को एक रन मिलता है तो दूसरों को तुरंत कन्वर्ट करता है और 2 के साथ स्कोर जा रहा है मेरे हिसाब से 25 पे स्कोर
और WTC लाइव सुंदर डिलीवरी, रन कोई मिलेगा नहीं और मेरे हिसाब से इस बार गेंद डॉट चली गई। ये गेंदबाजी करना चाहिए और गेंदबाजी की धार अभी बल्लेबाज टीम को मिलना चाहिए। अक्षय आकाश पाटिल जिनकी मेरे हिसाब से एक गेंद शेष है, आखिरी गेंद, गेंद बाहर, गेंद तारामंडल में आ गया, 6 रनों का बंडल, गगन दमामा छक्का। सानिया डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून संगीत आपल्याला ऐकायला मिळालं, सुंदर संगीत की जणू काय ते ऐकत राहावं. नंदुशेठ ज्या नेतृत्वाने, ज्या व्यक्तिमत्वाने, ज्या नेत्या खऱ्या अर्थाने ज्या नेतृत्वाने सातत्याने भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केलं, परंतु संघर्षाला आता मात्र कुठेतरी न्याय मिळालेला आहे. कारण येणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेब एका भूमिपुत्राचं नाव आदराने ते लिहिलं जाणार आहे. आणि आता फलंदाजाने षटकार आम्ही जर आपण विचार केला ना, नंदुशेठ पाटील माजी उपसरपंच वाकडी आमची चर्चा होती, षटकारांची आतषबाजी नंदुशेठ सांगत होते का होत नाही आहेत, परंतु आता नंदुशेठ पाटील त्यांची जी इच्छा होती ना या फलंदाजाने पूर्ण केली, षटकार तटून आणि त्यांना प्रभावित केलं. ओन टू कमेंट्री बॉक्स अमित मात्रे. यस, इच्छा महत्वपूर्ण है और इच्छे की बदौलत इस बार देखा बल्लेबाजों ने मंसूबा बदला और इस बार एक शानदार छक्का ठोका और छक्के के साथ इस ओवर की समाप्ति हुई. एक लंबा बिग हिट आया और 6 के साथ स्कोर गया है 31-31. देखिए उल्टा बल्ला चलाया और एक बार फिर से थर्मैन और बैकवर्ड पॉइंट के बेस से खेला हुआ शानदार स्ट्रोक 4 रन के लिए शॉट ऑफ प्लेन थी. दिवा पाटिल साहब जिन्हें हम कोटि कोटि प्रणाम कर रहे हैं. 35 और ये भी छकड़ी जाएगी लगता है कि क्या जय, ये देखिए भैया क्या है, सिक्सर है क्या, अंपायर बताएंगे. लेकिन बल्लेबाज तो दौड़ रहे हैं 22 रन के पट्टी के ऊपर, लेकिन क्या है बॉलर को सेफ है. तो फिलहाल मिलेंगे इस गेंद के ऊपर 3 रन और 3 के साथ अंबरनाथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 38-38. 2 विकेट गॉन हो चुके. रंगतदार लढत रायगड विपक्ष आहे. रायगड एका बाजूला रायगड जिल्ह्यातील अतिशय तुल्यबल क्रिकेट संघ जय भवानी जावली पेन, तर त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कडवी झुंज देत असताना एका बाजूला गावदेवी पेन्सिल क्रिकेट संघ अमरनाथ बदलापूर ग्रामीण मधला संघ आहे. संघ दूरवरून आलेले आहेत. लढत मात्र मैत्रीपूर्ण बघायला मिळतो. एका संघाचे पुरस्कर्ते नामदेव शेठ जमदारी साहेब, तर एका संघाचे पुरस्कर्ते आहेत सरपंच बालूशेठ पवार. सुनील तांडेल सर, आपण यायचा इकडं सिक्सर चेक करायचं आहे. जेवायला बसले तर या, कोण चेक करा की षटकार आहे की नाही आहे. चलो WTC दिखाओ. किती 6 पंच आले काय बघा, 7 काय 3 पंचाची गरजच नव्हती व्हिडिओ. म्हणजे हे का बघायला लागतो, सेफ आहे ना, तरी पण चेक करा.
सेफ है, यानी कि 3 रन है। स्कोर 38। चौथा ओवर जारी है। मिस्टर सूरज कदम छलांग लगाकर, जांबुवंत जैसी छलांग, रामायण में जांबुवंत था, उसकी छलांग डेंजर थी। हरिओ। और ये गेन अंपायर संदीप पालकर जी वाईट। पंचांची जोडी कशी आहे बघा, परफेक्ट, म्हणजे टिंबूजी दोन्ही बाजूला उखल। 39। एक बार फिर से इस बार ड्राइव किया है, लेकिन फील्डर मौजूद है और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाएगा। 40 स्कोर 40 हो चुका है। तो इस ओवर की अंतिम 3 गेंदें अभी तक शेष है। चौथा ओवर जारी है। राइट मोर विकेट। ये देखिए पल्लू शॉट खेलने की कोशिश की थी, लेकिन इजी पिच बल्लेबाज गॉन हो चुका है। एक अलग अंदाज दिलशान तिलक रत्ने के स्टाइल से, और बल्लेबाज गॉन डीजे। इथे या स्पर्धेचे आमचे शिल्पकार माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब आणि त्यांच्या समेत संगीत क्षेत्राला नेहमी ज्यांचं योगदान असतं ते सुप्रसिद्ध पखवाज वादक आदरणीय रिवन बोपीर इटगर यांनी खऱ्या अर्थाने फलंदाजाचं सुद्धा कौतुक केलं। फलंदाज अपयशी ठरला, परंतु फटका म्हटला ना त्यांनी अप्रतिम प्रयत्न केला होता, परंतु शतरक्षक शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅनला जो शतरक्षक आहे बघा त्याचं कौतुक करावे लागेल। अप्रतिम झेल त्यांनी पकडलं खऱ्या अर्थाने। गुड गुड। तो विकेट गॉन हो चुका है और इसी के साथ स्कोर हो चुका है 40, लॉस ऑफ 3 विकेट। और अभी चौका मिलेगा, अब भी चौका मिलेगा लॉन्ग स्टॉप के ऊपर। आ गए 4, 40 और 4 बन चुके 44। 3 विकेट गॉन हो चुके हैं। आखिरी गेंद शेष होगी इस ओवर की, अंतिम बॉल शेष। और फिलहाल देखिए लोगों की उपस्थिति देखिए, आसमान पूरी तरह से खाली है क्योंकि रात है, और रात में देखिए अंधेरा हर जगह पे है, लेकिन यह उजाला है। यह आयोजन परफेक्ट करेक्ट कार्यक्रम है। स्लो रन का प्रयोग जरूर किया, टप्पा पड़ने के बाद थोड़ी स्लो हो गई। लॉन्ग ऑफ के ऊपर खेला हुआ शॉट और दूसरे के लिए जा रहे, खतरा बन सकता है, थ्रो नहीं आया। अच्छा, तब तक बल्लेबाजों ने छोर बदलकर 2 रन इकट्ठा किया और 2 रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है। स्कोर पहुंचा है 46, यानी कि 46 ओव्हर की समाप्ती। 4 षटकानंतर आपण बघू शकता इकडे मात्र अंबरनाथ संघाची टोटल धावसंख्या झाली ती मात्र 46, आणि 46ला 3 गडी मैदानाच्या बाहेर। Yes. 6 के साथ 52 रन। देखिए सैंडी पालकर जी उधर क्या में रहे, सामने उसको दिखा रहे, उसको उनके एक्शन, बाद में हम दिखा रहे। और टीम का स्कोर इस अतिरिक्त रनों के साथ 47, 50, 53। और इसी बीच यह लगभग सुंदर गेंद डॉट हो चुकी गेंद, छकमा दिया बल्लेबाज को। 53 यानी कि 53 पे स्कोर रुका हुआ है। और इस ओवर की अभी तक मेरे हिसाब से 4 गेंदें शेष। लास्ट ओवर है और लास्ट में ब्लास्ट होने जा रहा है, ताला तोड़ने का ओवर है। मिस टाइम शॉट है, ऑन साइड के ऊपर खेला हुआ शॉट और फुल टॉस गेंद थी, दूसरे के लिए भाग रहे हैं और इसी के साथ खतरा बन सकता है क्या सैंडी पालकर जी? लगता है आपका डिसीजन क्या है, लेकिन ऊपर आएंगे लगता है।
उनका कहना है कि आउट है, लेकिन रेफर किया उन्होंने टीवी अंपायर के पास, तो जरूर अंपायर देखेंगे बल्लेबाज सुरक्षित स्थिति में है या आउट है। अंपायर ने तो जरूर आउट दिया है, लेकिन अब दूध का दूध और पानी का पानी, टेक्नोलॉजी का नई कोई सानी WTC के माध्यम से होगा। इस जो निर्णय है वो सही है गलत है, देखिए जो आउट है नॉट आउट, आउट। देखिए सैंडी पालकर इनकी आंखें देखिए बाज की जैसी, और बल्लेबाज गॉन होने जा रहा है विकेट नंबर 4। और फिलहाल मेरे हिसाब से स्कोर इस प्रकार देखा जाए तो 53। तर अमित मात्रे खऱ्या अर्थाने बघा सँडी पालकरचं सुद्धा कौतुक करावे लागेल पंच कमिटी म्हणून त्यांना रायगड जिल्हा पंच कमिटीचे सल्लागार म्हणून का संबोधले जाते। या कोणताही डिसिजन घेत असताना निर्णयाची ते सातत्याने अंमलबजावणी करत असतात। रिस्क असेल तर कुठं घाई गर्दी न करताना एक आसूर निर्णयाची क्षमता असणारे पंच म्हणून सँडी पालकर यांच्याकडे बघितले जातो। यस, बहुत अच्छा अंपायर है, और इस बार यहाँ सिंगल जरूर मिलेगा। मिड विकेट के ऊपर गेंद चली गई, दूसरे के लिए भागने की कोशिश कर रहे, इसी बीच खतरा हो सकता है लेकिन मिस फील्ड, और इसी बीच 2 रन इकट्ठा किए और स्कोर आगे जा रहे 56। 4 विकेट गॉन, और इस ओवर की गेंदें अभी तक बची हुई मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है। अंतिम ओवर की 2 गेंदें, और अंतिम ओवर रुपेश कदम जी फेंक रहे हैं, लेकिन इस बीच मुझे लगता है कि 6 पे खेल रहे हैं। योगेश जादव एक साइड से पारी को संभाल रहे, हवा में गेंद है, और ये कैच ड्रॉप हुआ। क्या जसविंद मैचेस क्रिकेट में कहते पकड़ो कैच, जीतो मैच, छोड़ो कैच, हारो मैच, कहावत है। आखिरी गेंद शेष और स्कोर पहुंचा 58। अंतिम बॉल, शेवटचा चेंडू। एक साइड से योगेश जादव ने काफी बढ़िया तरीके से बल्लेबाजी की टीम के लिए, 8 गेंदों में 16 पे खेल रहे, और ये गेंद अंपायर वाइड घोषित कर रहे, और आगे स्कोर जा रहा है मेरे हिसाब से 59। तरी ते भानगर विपक्ष चेरोबा भानगर विपक्ष यंगस्टार बोनशेत या संघनायक सत्र संपल्यानंतर लगेचच नाणेफेक मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। 59 पे स्कोर। इस बार ऑन सेट के ऊपर दिशा थी गेंद की, मिडल लेग स्टंप के ऊपर एक गेंद जरूर थी, और इस बार गेंद मिड ऑन के क्षेत्र में, और तीसरे के लिए भाग रहे, खतरा बन सकता है अंपायर, और ये आउट खिलाड़ी। 2 ही रन और 2 रनों के साथ स्कोर 61। अब तो जीतने के लिए 61 रन बन चुके हैं 5 ओवर की समाप्ति के बाद। यह अंबरनाथ टीम का टोटल स्कोर है। तो आने वाले 5 ओवर में जो लक्ष्य रखा है जय भवानी जावली टीम के सामने, वो मेरे हिसाब से 62 का है। तो 62 का पीछा कैसा होगा, जय भवानी जावली टीम कैसे बल्लेबाजी करेगी, और गांव देवी बेंडसील अंबरनाथ टीम कैसे गेंदबाजी करेगी, इसका सीधा विवरण सुनिए। वैभव जी, वो भी इनकी जुबानी क्रिकेट की कहानी। हम मिलते हैं आफ्टर ब्रेक के बाद। तरी ते थँक्स अमित मात्रे इथे नाणेफेकले जाईल सन्माननीय राम जगताप साहेब भेडसील, या भेडसील गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व राम जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होणार आहे। एका बाजूला चेरोबा क्रिकेट संघ भानगर विपक्ष यंगस्टार बोनशेत क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केले जाईल। सामना 5 षटकांचा केलेला जाईल। हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली फॉर 5 ओव्हर्स। 5 षटकांचा सामना इथे केलेला जाईल। राम जगताप साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे। नाण्याची दर्शनीय बाजू हेड अँड टेल बघा, इथे नाणेफेकीचा कौल बोनशेत क्रिकेट संघाच्या बाजूने। संघनायक धोनी क्रिकेट संघाला आमच्या आई गावदेवी क्रिकेट संघ बाकडे यांच्या वतीने शुभेच्छा। नाणेफेकीचा कौल आपल्या संघाच्या बाजूने लागलेला आहे। निर्णय का असणार आहे? शतरक्षण करणं बघा, अनेक स्पर्धेमध्ये आम्ही पाहत असतो शतरक्षण करणारा नाणेफेक विजेता क्रिकेट संघ शतरक्षण स्वीकारतो, त्या पाठीमागचा उद्देश का असतो? गोलंदाजीवर विश्वास। हा, तुमच्या संघाच्या गोलंदाजांवर विश्वास। तुमच्या संघामध्ये असे कोणते ट्रम्पकार्ड गोलंदाज आहेत की ॲज ए कॅप्टन म्हणून एक चांगले गोलंदाजीची तुम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असते? राजू, कंकेश, हिमांशू। हा, स्पर्धा पाहतो वाकडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती कुंदाताई बालू पवार, त्यानंतर माजी सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेबांच्या नावाची स्पर्धा आहे। त्याचबरोबर आमचे मंगेश पाटील असतील, शशिकांत खुडले असतील, स्वरा एंटरप्राइजेस उमेश पवार यांच्या संकल्पनेतून जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे, त्या स्पर्धेत तुम्ही घटक बनलेला आहात। काय सांगाल स्पर्धेबद्दल, कशी वाटली स्पर्धा आपल्याला? आयोजन खूप मस्त दिसतंय। थँक्यू सो मच। भानगर क्रिकेट संघ नाणेफेक तुम्ही गमावलेले आहे, नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेले आहे। नाणेफेक जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारला असता?
आता मात्र तुमच्या विरोधात खऱ्या अर्थाने तुमच्या मनासारखं झालेलं नाहीये. नाणेफेक गमावल्यानंतर तुम्हाला आता फलंदाजी करायची आहे. सामना 5 षटकांचा असेल आणि विकेट बघा, आम्हाला नामदेव शेठ जमदाडे साहेबांनी आल्यानंतर इथे या विकेटबद्दल आम्हाला माहिती दिली होती की विकेट गोलंदाजी आणि फलंदाजी यांच्यासाठी खऱ्या अर्थाने पोषक ठरणार आहेत. आता मात्र या सामन्यामध्ये फलंदाजाची दहशत आपल्याला बघायला मिळाली. प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याची तुमची संकल्पना असेल? 50 ते 55 धावा मोजू. आयोजन कसं वाटलं आपण पाहतो, या आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आयोजन खूप सुंदर आहे. थँक्यू सो मच. नाणेफेकीचा कौल यंगस्टर निश्चित स्वरूपात यंगस्टार बोनशेत क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः शतरक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि भानगड क्रिकेट संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा येतोची सन्मानित केलं जाईल. रेवणदादा बोपी यांचा सन्मान केला जाईल. रेवण या, मी स्वरा एंटरप्राइजेसचे ओनर्स बालू आमचे उमेश पवार यांना आमंत्रित करतो की रेवण बोपी यांचा आपण इथे सन्मान करावं. या रेवण बोपी या. रेवण बोपी एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, ज्या प्रकारे नद्या संत वाहताना त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने निर्जरासारखा कलकलाट करण्यापेक्षा गंगाधारेसारखे संत तबल्यावर हात मारणारे एक खऱ्या अर्थाने बघा एक दमदार व्यक्तिमत्व, खूप नामांकित सुप्रसिद्ध पकवाद वादक आहेत आणि त्यांचा येतोची सन्मान स्वरा एंटरप्राइजेसचे ओनर्स उमेश पवार यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. पुन्हा एकदा आपण सर्वांचं आम्ही मनपूर्वक इथे स्वागत करतो आणि बोलतो. यापूर्वी आवाज अमित यांचा ऐकलं. अमित मात्र पेन जोये. आता बोलूया वैभव भोपी हरिग्राम यांच्याकडे. चला ओटो वैभव भोपी. धन्यवाद महागुरु. 62 धावांचा आव्हान आहे खरं तर अंबरनाथ बेन्सिल या टीमला. मैदानामध्ये सलामीवीराच्या भूमिकेत आलेल्या आहेत मंगेश पाटील आणि अमर जाधव हे ओपनिंग ब्लास्टर्स आहेत. हो स्क्वेअर कट बघायला मिळाला. इनफिल्डच्या वरून खेळाचा प्रयत्न केलेला आहे. बॉल चला डीप मध्ये कव्हर पॉइंट कडे 2 रन मात्र इथे पूर्ण केले जातील. रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. गोलंदाजी मार्कवर आपण अमोल जाधवला बघतो. पहिला बॉल त्याने डॉट फेकला होता निर्धाव आणि त्याच्यानंतर आलेल्या या 2 रन अगदी बघायला मिळते. 62 भरपूर मोठं टार्गेट आहे आणि एवढं मोठं टार्गेट करत असताना फलंदाजीतून सुरुवात आणि सातत्य हे फार महत्वाचं राहील. हा लोअर फुलटॉस बॉल होता. खेळाडू तयार होता परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातात येणं गरजेचं होतं. ते आलेलं नाहीये त्यामुळे ही भरपूर रिस्की रन घेतली. रन कंप्लीट होते. थोडीशी शांत आणि सावध सुरुवात मैदानामध्ये, कारण अंतिम 2 षटकं आपण बघितली पहिल्या सत्रात ज्याच्यामध्ये जवळपास 30 रन आल्या होत्या आणि त्या पहिल्या सत्रामध्ये फार फायदेशीर ठरल्या टीम जावळीला. हा फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळ आहे. पॉवर प्ले आणि त्याचा बेनिफिट बॉल झाला. 1 टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार आलेला आहे. 11 रन ऑन बोर्डवर. हा देखील लोअर फुल टॉस बॉल जमिनी समांतर खेळून काढलेला आहे. बॉल चला डीप मध्ये काऊ कॉर्नर कडे 1 रन कंप्लीट होते. अगदी बघू शकता दोन्ही टीमच्या बाजूने सध्या बक्षिसांचे खैरात होते. फलंदाजी करणारा सध्या आपण बेन्सिल संघ बघतो. जर लगातार 3 षटकात ठोकले तर कैलास सेठ फाटक यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आणि सचिन शेठ गायकर याच्याकडून जर गोलंदाजी करणाऱ्या संघानं लगातार 3 विकेट घेतल्या तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. 3 बॉल 3 षटकार मारले तर निखिल पाटील यांच्याकडून देखील 1000 हे पारितोषिक मात्र लावण्यात आलेले आहेत.
दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा, कारण आता अगदी बघू शकतो आपण पहिल्या सत्रामध्ये स्कोरिंग कंपॅरिझन. पहिल्या सत्रामध्ये अगदी जेव्हा पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं गेलं त्यामध्ये 11 रन आले होते आणि ते जशा मैदानामध्ये फलंदाजीसाठी बेनशिर संघ उतरला तसंच लगेच त्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या 12 रन अगदी केलेले आहेत. पहिले षटक फार वेगवान राहिलं. 2 चौकार, 2 सिंगल, 1 डॉट बॉल आणि 1 डबल असं चित्र तुम्हाला बघायला मिळालं आहे. 2 दिग्गज संघामध्ये चाललेली चढाओढ आहे. पहिल्यांदा या क्रीडांगणामध्ये या परिसरामध्ये दोन्ही टीम आलेल्या आहेत आणि खूप चांगली लढत सध्या लढत आहेत. थोडंसं बाउन्सर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, भरपूर हाईट मिळाली, पंच सांगतायत व्हाईट बॉल आणि त्यासोबत वॉर्निंग देखील गोलंदाजाला 1 फॉर द ओव्हर, कारण एक बाउन्स अलाउड असतो प्रत्येक ओव्हरमध्ये आणि तो बाउन्स मात्र गमावला. वाईट देखील आलेला आहे, त्यामुळे आता पुढील लेंथवर गोलंदाजी करावी लागेल. एकतर गुड लेंथ, फुलर लेंथ, या लेनचा वापर गोलंदाजाला करणं तेवढंच महत्वाचं, कारण दुसरं षटक घेऊन आलेला रोहित जगताप मागील काही बॉलवर असाच काहीसा प्रयत्न होता, परंतु लेंथ भरपूर पाठीमागे राहिल्या कारणास्तव भरपूर तिथे बाउन्स मिळाला. परंतु जसं अगदी चांगल्या टप्प्यावर बॉल पडला, खूप चांगला पिक केला बॉल, जो बाउन्स मिळाला आणि वेगासोबत जेव्हा बाउन्स मिळतो तेव्हा फलंदाजीला अर्थ निर्माण होतात हे बघायला मिळालं. डॉट बॉल देखील आलेला आहे. हे वॉर खरं तर सुरू आहे दोन दिग्गज टीम मध्ये आणि सध्या दोन्ही टीम ज्या पद्धतीने लढतायत मैदानामध्ये मजा येईल या मॅच मध्ये, कारण कमबॅक ही झालाय. पुन्हा एकदा कडे स्ट्रोक कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 2 चेंडू निर्धाव आलेत. रोहित जगताप समोर अमर जाधव आहे, ज्यानं याच्या अगोदर लगातार 2 बॉल 2 चौकार ठोकले होते आणि एक आक्रमक खेळाडू विरुद्ध केलेली जाणारी ही सुंदर गोलंदाजी. त्यामुळे हे दोन्ही संघ तेवढेच ताकदीनं लढतायत आणि दोन्ही खेळाडू देखील. प्रत्युत्तर चांगलं आहे, कारण या मॅच मध्ये 62 धावा करायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट मायने राहील, जो तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने राखावा लागेल. पुन्हा एकदा सेम टू सेम डिलिव्हरी, वारंवार बिग हिट करण्याचा प्रयत्न होतोय. एका जागेवर शांत आणि स्तब्ध उभं ठेवण्याचं काम केलंय फलंदाजाला. रोहित जगताप या गोलंदाजाने लगातार 3 निर्धाव चेंडू इथे फेकण्यात काय गोलंदाजी होते, कारण जेवढे सुरुवातीला डॉट बॉल येतील, सिंगल डबल येतील, तेवढे धावांचं रिक्वायर्ड रन रेट वाढत जाईल आणि दबाव वाढत जाईल. या उद्देशाने केलेली सध्या ही कामगिरी सध्या मैदानात तुम्हाला बघायला मिळतं आणि एकंदरीत लगातार 3 निर्धाव बॉल आलेले आहेत. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट बनलाय, परंतु डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू आहेत. वेगवान थ्रो त्यांनी केलाय. 1 रन इथे जरूर पूर्ण होईल. सिंगलच मिळेल या बॉलवर. जरूर थोडंसं दूर केला बॉल, परंतु बॅट जेव्हा अगदी इन झाले क्रीज मध्ये तेव्हा बॅटवर जाऊन बॉल आदळला. परंतु एकच सिंगल डबल सध्या अगदी या मॅच मध्ये महत्वाचे असते, परंतु जांवली टीमला या सिंगलनं आणि डॉट बॉलनं हे फार बेनिफिट मिळणार आहे. परंतु चेसिंग करत असताना टीम बेंच येईल. मैदानामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. जशी सुरुवात केली त्यामध्ये सातत्य ठेवावं लागेल. टॅपिंग क्रिकेट, टॅप केलं बॉलला, अगदी खूप कमी गतीने बॉल तिथे चालला होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये आणि धाव संख्येचं टोटल एकंदरीत आपण जर पाहिलं तर धावा झालेले आहेत 15. सन्माननीय गणेश कदम कर्जत सालवाड यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेसाठी सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. दोन्ही संघांना सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. गणेश कदम साहेब, आपलं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. नो बॉलचा इशारा पंचाने दिलेला आहे, कारण 1 फॉर द ओव्हर हा वॉर्निंग देखील आला होता, तरी देखील हा बाउन्स अटेम्प्ट केला त्या कारणास्तव पंचाने नो बॉल दर्शवलेला आहे. अपकमिंग बॉलरचे फ्री हिट ही खरी सुवर्ण संधी. शंकर उतेकर आणि रवी उतेकर जर लगातार 3 षटकार ठोकले तर 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मागरू मायक्रोफोन. खोदून काढल्या बॉलला अक्षरशः बॉल चला डीप मध्ये. मिड विकेटचा खेळाडू तयार आहे. 1च रन इथे मिळेल. धावा आणि त्याची गती थोडी शांत झालेली आहे. फ्री हिटचा बॉल होता. संधी भरपूर होते, परंतु ती संधीचं सोनं करता आलेला नाहीये. हे षटक फार अतिशय तीक्ष्ण राहिलं रोहित जगतापचं आणि अगदी बघितलं तर 5च धावा या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. शंकर उतेकर आणि रवी उतेकर यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी ते पारितोषिक आहेत 2000 रुपये. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय भानगर उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि सुप्रसिद्ध उद्योजक शांताराम शेठ पोपेडा साहेब यांचे सुपुत्र
युवा उद्योजक आणि ज्यांना कमी वयामध्ये भानगर उमरोली ग्रुप ग्रामपंचायतीचं उपसरपंच होण्याचं भाग्य लाभलं ते रोशन शेठ पोपेटा यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत नितीन शेठ पोपेटा, कारण त्यांच्या सौभाग्यवतीनं सुद्धा या पूर्वीच्या टर्म मध्ये ग्रुप ग्रामपंचायत उसारली उमरोली आणि भानगर ग्रामपंचायतीच्या सरपंच होण्याचं भाग्य लाभलं. या दोन्ही व्यक्तिमत्वांना आम्ही ग्रामस्थ मंडळ वाकडी आणि आई गावदेवी क्रिकेट संघ वाकडी यांच्या वतीने व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. डिसिजन पेंडिंग, थोडा वेळ आपण प्रतीक्षा करूया. तिसरे पंच आपल्यासोबत जॉईंट आहेत. थोडीशी प्रतीक्षा होते. तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन आलेला आहे, त्यामुळे डिसिजन पेंडिंग ठेवला गेलाय. अंपायर्स रिव्ह्यू. प्रतीक्षा करूया, लगेचच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. रेग्युलर गटातील ही पहिली लढत सध्या सुरू असताना याच्यानंतर एक चांगली फाईट अजून एक बघायला मिळेल. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in या युट्यूब वाहिनीवर इट्स अ नो बॉल, त्यामुळे अपकमिंग बॉलर्स फ्री हिट ही संधी मिळते. याच्या अगोदर देखील एक फ्री हिट मिळालं होतं आणि पुन्हा एकदा ही संधी निर्माण झालेली आहे. बेन्सी संघानं जर लगातार 3 डॉट बॉल फेकले तर सचिन शेठ गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. बघा, डॉट बॉल साठी देखील पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. लगातार 3 डॉट बॉल साठी ऑफर मोठी आहे, परंतु हा फ्री हिटचा बॉल ज्याच्यावर आलेले सिंगल नाही, दोन्ही फ्री हिट नाही कनेक्ट करू शकले फलंदाज मैदानामध्ये. मंगेश आणि राजच्या जोडीला मैदानामध्ये कामगिरी करावी लागेल, भरपूर अपेक्षा टीमला. आता बॅटच्या रडारमध्ये चेंडू जरूर आला, खेळाडू फार पुढे गेले, परंतु काय झेल टिपला अंतिम टप्प्यामध्ये. गुड कॅच, खेळाडू बाद. बघा, सध्या मैदानामध्ये दोन्ही टीम, दोन दिग्गज टीम खेळतात, जावली आणि एका बाजूला बेनशील. परंतु विचार केला या दोन गावची मोठी नावं सचिन शेठ गायकर, कैलास शेठ फाटक खरं तर दोन जिवलग मित्र आहेत. परंतु सध्या मैदानामध्ये लढत अगदी थोडीशी विपरीत आहे, कारण दोघांच्या अगेन्स्ट एकमेकाच्या विरुद्ध दोन्ही टीम खेळत आहेत. परंतु सध्या गोलंदाजी थोडीशी पॉवरफुल होताना बघायला मिळाले. मागे काही बॉलमध्ये बॅटिंग मधून वेळ गेलेले नाहीये. योग्य वेळेची प्रतीक्षा करण्यापेक्षा हीच वेळ योग्य आहे हे सांगून तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. साठी बघा, लागोपाठ 2 षटकारांसाठी कैलास शेठ फाटक यांच्या वतीने 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. उंच गेला हा बॉल, मिस टायमिंग. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना इथे चूक झालेली नाहीये. आणखीन एक महत्वाची विकेट, खेळाडू झेल बाद. जर येणाऱ्या बॉलवर विकेट घेतली तर सचिन शेठ गायकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी. परिस्थिती थोडी अवघड आहे. उंच गेला हा बॉल, का इथे दूर जाईल का? होय, डेफिनेटली
बॉल दूर चाललाय फिल्डर पासून बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा संघर्षाचा पहिला षटकार. येणाऱ्या दुसऱ्या चेंडूवर जर षटकाराची आतषबाजी झाली तर निश्चित स्वरूपात कैलास शेठ फाटक यांच्या वतीने 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिले जाणार आहे. जावली जय भवानी क्रिकेट संघ जावली पेन अतिशय सुवर्ण संधी असणार आहे फलंदाजासाठी. षटकार आला अंतिम बॉलवर. मागील ओव्हरमध्ये 10 रन आलेले आहेत. रणफलकावर धावा लागले 27-62 धावांचं आव्हान होतं. चेंडू आणि धावांमध्ये अंतर तुम्हाला जरूर यानंतर बघायला मिळेल. 35 धावांची गरज आहे. 12 बॉलमध्ये सुभाष शुतेकर हॅट्रिक साठी 2000 बॉल जाऊन अगदी नॉनस्ट्राईक वर इस्टर्नवर जाऊन धडकलेला आहे. सिंगल रन अगदी इथे तुम्हाला बघायला मिळेल. थोडस संघर्ष तर जरूर आहे परंतु कठीण परिस्थितीतून मार्ग तुम्हाला काढायचे असतात. जसं की म्हटलं जाताना परिस्थिती किती कठीण असली तरी धैर्य सोडू नका. मैदानामध्ये तुम्ही जर लढत राहिला अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिला तर यश तुम्हाला जरूर मिळतं. सध्या ही लढत 11 बॉल मध्ये 34 वर आलेली आहे. सामना अजूनही संपलेला नाहीये. जरी काही ओव्हर काही बॉल जवळून गेले असतील परंतु संघर्ष भरभरून आहे या मॅच मध्ये. उंच गेला बॉल मिसाविंग. फिल्डर फार दूर आहेत. येतील का बॉल? हो गुड ट्राय. जेल जरूर निसटल्या परंतु लॉंग ऑफ पासून जवळपास शॉट एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचा प्रवास त्यांनी केला. बॉलवर पोहोचले होते परंतु कलेक्शन झालेलं नाहीये. तोपर्यंत रन पूर्ण होत आहेत 2. सामना अजूनही तेवढा तीक्ष्ण आणि तेवढाच महत्वाच्या टप्प्यामध्ये आलेला आहे. अजून या मॅच मध्ये झुंज बाकी आहे. अजून या मॅच मध्ये संघर्ष बाकी आहे कारण करायचे 10 मध्ये 32 धावा. षटकार चौकार जर इथून येत असेल तर मॅच बनेल परंतु जर विकेट डॉट बॉल आले तर मॅच सुरक्षित राहील. हा फुल टॉस बॉल होता. कनेक्ट झालेला नाहीये. बॉल जरा डीप मध्ये कव्हर पॉइंट कडे खेळाडू पोहोचलेला आहे. दुसऱ्यासाठी निघालेत परंतु वेगवान राहिली आहे. रनिंग बिटवीन द विकेट होय महत्वाचे आहे परंतु सध्या बेंचिल टीमच्या दृष्टिकोनातून बघितलं या महत्वपूर्ण टप्प्यामध्ये आणि या षटकातीचे उर्वरित 3 बॉल शिल्लक राहिलेत तिथे त्यांना हवेत मोठे स्ट्रोक. आणि जर इथून मोठे स्ट्रोक आले फटके चांगले आले तर मॅच जिवंत राहील कारण 9 बॉल 30 धावांची गरज आहे. जरी अंतिम ओव्हर मध्ये जवळपास 18-20 धावा जरी उर्वरित राहिल्या ना तरी मॅच त्यांच्यासाठी सुरक्षित राहील परंतु बनवली आहे या मॅचला जावली टीमच्या गोलंदाजांनी. लेट झालं शॉर्ट सिलेक्शन. सिंगल घेण्याचा प्रयत्न होतो कारण वेगवान बॉल राहिलेला आहे. लेग्स बायच्या स्वरूपाने रन येते हे पंचांनी सांगितलं. प्रथम दर्शनी 1 रन या बॉलवर मिळेल. चेंडू आणि धावांमध्ये अंतर सामना थोडासा कठीण होत चाललाय. 8 बॉल आणि 29 धावांची गरज आहे परंतु क्रिकेट खेळामध्ये कधी बाजी पलटेल कारण काल आणि वेळ आणि परिस्थिती नक्की बदलते परंतु मैदानामध्ये अंतिम श्वासापर्यंत तुम्ही लढले पाहिजेत. इतक्या लवकर शोल्डर डाऊन करून जमणार नाही. इतक्या लवकर गुडघे टेकून जमणार नाही. इतक्या लवकर हार मानून जमणार नाही. या मॅचचा रिझल्ट काय होईल यापेक्षा मी कसा लढला जाऊ शकतो हे दाखवावे लागेल. आणि हा फटका चांगला आहे. 2 खेळाडूंच्या मधून चालला बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. पंच सांगतायत 1 टप्पा. हा आणखीन एक संघर्षाचा चौकार. शेठ गायकर म्हटलं आणि त्याचबरोबर कैलास शेठ फाटक हे निश्चित स्वरूपात एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. जिवलग खऱ्या अर्थाने आणि एकमेकांसाठी काय पण आणि काही पण म्हणणारे अशी एक दोस्तीच्या दुनियातील हे 2 राजे माणसं आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने. हा बॉल तेवढाच महत्वाचा आहे कारण 7 मध्ये पाहिजेत 25 रन. प्रत्येक संधीचं सोनं करा कारण ही संधी पुन्हा येईलच याची खात्री नसते. कारण आज हे मैदान सजलंय. आज ही स्पर्धा सजलेली आहे तुमचा खेळ पाहण्यासाठी तुमचा संघर्ष करण्यासाठी. हा थरार जर प्रेक्षकांना अनुभवून द्यायचा असेल ना तर हा बॉल दोन्ही टीमसाठी फार टर्निंग पॉइंट ठरेल कारण 7 बॉल 25 धावांची गरज. काहीसा चांगला
संघर्ष झाला, तुटून पडल्या बॉलवर. मिड ऑन मधून बॉल झाला डीप मध्ये, लॉंग ऑन कडे घरंगळत 1 रन बनलेली आहे. त्यामुळे स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे फलंदाज. अगदी बघू शकता रुपेश ज्यानं 1 षटकार जरूर लगावलेला आहे. हे षटक देखील आता इथे एंड होत आहे आणि सामना चाललेला आहे अंतिम टप्प्यामध्ये. कारण आता उर्वरित शिल्लक चेंडू आहेत 6 आणि विजयासाठी धावा पाहिजेत 24-6 मध्ये. का षटकार ठोकतील फलंदाज रुपेश, 4 षटकार ठोकतील का? परंतु गोलंदाज अंतिम टप्प्यामध्ये कसा थांबवेल हे जरूर तुम्हाला बघायला मिळेल. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये नाही होत कारण रिक्वायरमेंट अगदी बघितले फलंदाजाने केलेली आहे, त्यामुळे जरूर होईल. बघायचं आहे 6 बॉल आणि 24 धावांची गरज. जाऊया ऐकूया डीजे नितीनला. जबरदस्त लढाई, 6 बॉल आणि 24 धावांची गरज. बघा सचिन शेठ गायकर आणि कैलास फाटक म्हटलं ना तर लक्ष आणि जसा अशोक सराफची जोडी तशी यांची जोडी. डीजे नितीन सज्ज होते. बघायचं आहे 6 आणि 24 धावांची गरज अंतिम टप्प्यामध्ये. पहिल्याच बॉलवर शॉट ऑन पुल करायचा होता बॉल आणि बॅटिंग मध्ये अगदी कॉन्टॅक्ट झालेला नाही, परंतु 2 रन जरूर बनतील. बघायचं आहे ही मॅच अशा परिस्थितीमध्ये आलेली आहे की जिथून तुम्हाला फक्त संघर्षच बघायला मिळेल. बघायचं उर्वरित 5 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 5 बॉल 22. ही मॅच महत्वपूर्ण टप्प्यामध्ये. फलंदाज आता स्ट्राईक रेंजकडे असतील. अतुल जाधव 1 चौकार 3 सिंगल 1 डबल केले, परंतु हवाय आत्मविश्वास. सोडून दिला बॉलला. स्ट्राईक किती घेण्याचा प्रयत्न होता, रन करण्याचा प्रयत्न होता, रन मात्र का पूर्ण झाले. दुसरी साइड निघालेत. बघा मैदानामध्ये धावा चोरल्या जात आहेत आणि इथे अगदी पंच सांगतायत की 2 रन बाईच्या स्वरूपाने मिळतील. या 2 धावा आणि थोडासा वेळ मिळतं. सचिन शेठ गायकर आणि कैलास शेठ फाटक या जोडीसाठी डीजे नितीन एक गाणं होऊन जाऊ द्या. बघितलं आपण धावसंख्या झालेली आहे एकंदरीत 42. 4 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. बॉल महत्वाचा आहे. शॉर्ट टाइम फुल केला, बॉल गेला हवेत. दुसरी धावेसाठी पलटतील कारण बघायचं आहे ही दुसरी रन पूर्ण जरूर होते. आता सामना अंतिम 3 बॉलवर आलेला आहे. शेवटचे 3 बॉल 18 धावांची गरज. या मैदानाला सवय आहे अनेक रेकॉर्ड करण्याची कारण सातत्यानं नामदेव जामदाडे अगदी बघितलं या मैदानावर अनेक रेकॉर्ड झालेले आहेत, परंतु या 3 बॉल 18 धावा महत्वाच्या आहेत. बघायचे गोलंदाजी फार सुंदर झालेली आहे. सुरेश जगताप सामना अजूनही ऑन आहे, परंतु बॅट्समन समोर आता ऑप्शन नाहीये आणि हा बॉल त्याने डिलिव्हर केलाय. निर्णायक बॉल आणि मॅचचा रिझल्ट जर इथून एक्स्ट्रा बॉल आला नाही आणि त्याच्यावर आक्रमण झालं तरच ही मॅच बदलू शकते, परंतु आता 2 मध्ये पाहिजे 18 धावा. या मॅच वर अगदी बघितलं जावली टीमनं आपली हुकूमत सध्या प्रस्थापित केलेली आहे. पहिल्या सत्रामध्ये केलेली दमदार बॅटिंग आणि त्याच्यानंतर केलेली दमदार बॉलिंग. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक सुरक्षित बॉल. आता सामन्यामध्ये राहिलेली औपचारिकता. आता दोन्ही नेक्स्ट टीम आता सज्ज होत आहेत. चांगली फाईट अगदी 2 दिग्गज संघामध्ये याच्यानंतर बघायला मिळेल. सामना असेल रेग्युलर गटातील पहिल्या फेरीतील दुसरी लढत. 2 दिग्गज संघ एका बाजूला भानगर संघ खेळ आणि त्यांच्या विरुद्ध बोनशे संघ. नैऋत्य विभागातील हे 2 चांगले संघ तुम्हाला यानंतर खूप चांगल्या पद्धतीने लढताना बघायला मिळणार आहेत, परंतु आता या मॅच मध्ये राहिलेले औपचारिकता संघ अगदी बघितलं जावली संघ शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या 30 रन आल्या होत्या ना त्या फार महत्वाच्या ठरल्या. योगेश जाधवने 21 धावांची इनिंग साकारली, ती फार महत्वाची ठरली. रोनित जगतापने केलेली 18 धावांची दमदार इनिंग ती देखील तेवढीच तीक्ष्ण राहिली. आणि काय बॉलिंग झाली आहे अंतिम टप्प्यामध्ये टीम जावलीकडून आणि या मॅच मध्ये त्यांचं घवघवीत यश. हार्ड लक बेंची संघ इतक्या दूरवरून तुम्ही आलात आणि या स्पर्धेमध्ये खेळात
त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो हा सामना जिंकणाऱ्या जावली टीमला. आणि लगेचच वेळ न दौडता आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये ते जे गावदेवी क्रिकेट संघ बेन्सिल क्रिकेट संघाने विजय संपादित केलेला आहे त्यांच्यासाठी सन्माननीय रोहिदास पांडे यांच्या वतीने 500